नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी आकाशसमोर आणि सगळ्यांसमोर आलेली असते. त्याच वेळेला आता सगळेजण गप्प उभे असतात आणि सगळ्यांना रागिनी घरात आल्याची खूप चीड येत असते. त्यावेळेला आता आकाश हा मान खाली घालून उभा असतो. भूमी ही रागिनीकडे बघत राहिलेली असते, परंतु रागिनीकडे बघून तिला खूप चीड येत असते आणि कोणालाही रागिनी घरात आलेली अजिबातच आवडलेलं नसतं. आता पुढे भूमी ही आकाशला म्हणते की आकाश, आता तरी तू सांगणार आहेस का की ही बाई इथे काय करते? तेव्हा मग आता आकाश म्हणतो की मीच स्वतः आत्याला इथे घेऊन आलोय. त्यावेळेला आता आकाश जेव्हा असं बोलतो, राजा काका म्हणतो की अरे ते तर दिसतच आहे आम्हाला, परंतु तू या बाईला इथे परत का घेऊन आलायस? काय गरज आहे तिला इथे परत घेऊन येण्याची? तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, ज्या प्रकारे अभिजित आपल्याला सोडून गेल्या त्याच प्रकारे आता आत्या आपल्याला अशीच सोडून जाऊ नये म्हणून मी तिला इथे घेऊन आलो आहे. त्यावेळेला सगळेजण बघतच राहतात. भूमी म्हणते की आकाश, अरे हे काय बोलतोयस तू? तुला तरी कळतंय का? तेव्हा मग आकाश म्हणतो की हो. आकाश म्हणायला लागतो की अभिजित गेलाय ते गिल्ट अगोदर माझं कमी झालं नाही. त्यातच जर आत्या गेल्याचं गिल्ट माझ्या माथी यायला नको ना, म्हणूनच मी हे सगळं केलंय. त्यावेळेला मग आता भूमी म्हणायला लागते की आकाश, तू जे काही बोलतोयस ना ते मला अजिबातच न पटणार आहे. काय बोलतोयस तू हे? त्यावेळेला आता आकाश हा सगळं काही सांगायला सुरुवात करतो. तो म्हणतो की मला गायकवाड सरांचा कॉल आला होता. तेव्हा गायकवाड सर म्हणाले की अभिजित पटवर्धन यांचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला त्याच ठिकाणी रागिनी पटवर्धन दिसल्याचं कळलं आहे. तेव्हा मग आकाश हा तिकडे निघालेला असताना आकाशला एका ठिकाणी माणसं जमलेली दिसतात आणि त्याच ठिकाणी माणसं प्लीज बाहेर या त्या बाईला ओरडत असतात आणि ती नेमकी रागिनी आत्या असते. आणि ती स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत होती आणि स्वतःला काडीपेटीने पेटवण्याचा प्रयत्न करत होती. हे सगळं आकाश आता सांगायला लागतो. त्यावेळेला मग आकाश पुढे म्हणतो की हे सगळं करत असताना तिने स्वतःच्या हातात माचीस देखील घेतली होती आणि ती म्हणत होती की प्लीज आकाश, तू इथून निघून जा. मला माझ्या पापांचं प्रायश्चित्त करू दे. काहीही चाललं तरीही मला लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडायचं आहे. माझा मुलगा मला सोडून गेलाय, आता मलाही जायचं आहे, असं म्हणून रागिनी आता स्वतःला पेटवून निघालेली असते. परंतु आता आकाश हा तिला अडवल्यामुळे, शपथ घातल्यामुळे तिथल्या तिथेच ती थांबलेली असते. आकाश म्हणतो की आत्या अशा अवस्थेत असताना मी तिला कसं सोडू? ती स्वतःला संपवायला निघालेली होती आणि जर तिने आज स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं असतं तर मग मी मात्र स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. त्यावेळेला आता भूमी ही तिच्याकडे पाहतच राहते आणि नीलांबरी ही हळूच आता पौर्णिमाच्या कानात पुटपुटते की काय बांधचं आहेत बाई तुझ्या घरात, 101 नग आहेत नुसते, असं म्हणून आता ती मुद्दाम पौर्णिमाला खुणवत असते. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की भूमी आणि राजा काका हेच माझ्या वागण्यामागचं कारण होतं, म्हणूनच मी आत्याला इथे आणलं. काही झालं तरीही अभिजित गेल्याचं गिल्ट कमी झालेलं नाही आहे. त्यातच आता रागिनी आत्याचं जर काही बरं वाईट झालं असतं तर ते मला सहन झालं नसतं. म्हणूनच मी तिला इथे घेऊन आलो आहे. म्हणून आत्याला मी इथे आणलं आहे आणि आत्या आता इथेच राहणार. हे ऐकल्यावर आता सगळेजण आकाशकडे बघतच राहतात आणि भूमीला आणि कोणालाही हा निर्णय अजिबात पटलेला नसतो. त्यावेळेला आता नीलांबरी ही पौर्णिमाकडे बघतच म्हणते, माणसाला जेव्हा भिकेचे डोळे लागतात ना तेव्हा असं अपात्री दान करण्याचं सुचतं. मला तर वाटतंय की आकाशच्या बाबतीत असंच घडतंय आता पुन्हा, असं सगळं आता नीलांबरी म्हणत असते. त्यानंतर मग आता इथे भूमी ही आकाशला म्हणत असते की आकाश, अरे तुला कळतंय का तू काय करतोयस ते? प्लीज जरा शांत हो. भावनेच्या भरामध्ये तू कोणताही निर्णय घेऊ नकोस. आकाश, अगोदरही असंच घडलेलं आहे आणि यास तुझ्या परिस्थितीचा आणि यास तुझ्या भोळेपणाचा फायदा या बाईने उठवलेला आहे आणि त्यामुळेच तिने तुझ्याबरोबर असं वागणूक केली आहे. त्यामुळे तू आत्ता पुन्हा या बाईच्या या सगळ्या कटकारस्थांना भुलू नकोस. मला कळतंय की हे सगळं जे काही आहे ना, या बाईची सगळी काही नाटकं आहेत, नाटकं, आणि हे सगळं मुद्दाम करते जेणेकरून पुन्हा तिला या घरात शिरायचं आहे म्हणून हे सगळं सुरू आहे. त्यामुळे आता तू पुन्हा हिच्या या सगळ्या नाटकांना बळी पडू नकोस. आकाश, काहीही झालं तरीही तू या बाईला पुन्हा घरात घ्यायचं नाही आहेस. ते आम्हाला कोणालाही न पटल्यासारखंच आहे. त्यामुळे आकाश, काही झालं तरीही जरीही या बाईला तू घरात घेतलंस ना तरीही हात पोळल्याशिवाय राहणार नाहीत आणि जरी हातावर ठेवलं तर ही निखारा आहे आणि जरी हिला विझवलं तर ही कोळसा बनून, राख बनून आपली तोंड काळी करेल. त्यापेक्षा हिला इथे ठेवायलाच कामा नाही आणि कोणालाही इथे ती नको आहे. त्यावेळेला मग आता लगेच पौर्णिमा म्हणते की हो, मलाही इथे नको आहे.
मलाही या इथे राहायला नको आहेत. कारण काही झालं तरी यांनी स्वतःच्या मुलाच्या गुन्हेगाराला, खुन्याला निर्दोष सोडवलेलं आहे. त्यामुळे मला या बाईला या घरात नाही ठेवायचं आहे. काही झालं तरी ही बाई इथे राहताच कामा नये. हिची इथे काहीच जागा नाही आहे, असं सगळं पौर्णिमा आता बोलत असते. आणि त्यानंतर मग आता रागिनी ही गप्प उभी असते, कोणी काहीच बोलत नाही. त्यावेळेला पौर्णिमा म्हणते, की "काय बघतोय आता? निघा आता इथून. काय बघत काय बसलाय तिथे?" असं म्हणून आता इथून चालत्या व्हा असं जोरातच पौर्णिमा तिच्यावर ओरडते. आणि त्याच वेळेला आता इथे आकाश म्हणतो, की "पौर्णिमा तू शांत हो. तू काहीही बोलू नकोस." त्याच वेळेला मग आता इथे पौर्णिमाने असं म्हटल्यावर सगळेजण गप्प बसलेले असतात, परंतु आकाशनेही तिला रोखलेलं असतं. आकाश म्हणतो, "पौर्णिमा, आत्या इथून कुठेही जाणार नाही. मी एकदा तुम्हाला सांगितलेलं आहे ना, आत्या इथून कुठेही जाणार नाही म्हणजे नाही. हे माझं ठरलं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही कोणीही काही यामध्ये आत्ता बोलू नका." त्याच वेळेला मग आता रागिनी मान खाली घालून उभी असते. ती कोणालाही काही बोलू शकत नसते, फक्त ती तिच्याच गिल्टमध्ये असते. आकाशला भूमी समजावत असते, की "आकाश, प्लीज या बाईच्या सगळ्या नाटकांना बळी पडू नकोस. ह्या सगळं मुद्दाम घडवून आणतायत. त्यामुळे आता या सगळ्याला बळी पडायचं नाही." त्याच वेळेला मग आता इथे आकाश म्हणतो, की "हे बघ भूमी, काही झालं तरीही मला कळतंय, की ही सगळी आत्याची नाटकं नाही आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तिच्यावर काय परिस्थिती ओढावली आहे ना, त्यामुळे तिची अशी अवस्था झाली आहे. परंतु प्लीज आता आपण तिला समजून घ्यायला हवं आहे. तिला इथे कोणाच्या तरी आधाराची गरज आहे, त्यामुळे तिला इथे राहायला हवं आहे. आणि आत्याची ही परिस्थिती बघता मला तरी असं वाटत नाही आहे, की आत्याने असं घर सोडून जावं. ती कुठेही राहावी अशी मला वाटत नाही." तेव्हा मग आता भूमी म्हणते, की "आकाश, चुकतोयस तू. खूप चुकतोयस. इतक्या सगळ्या गोष्टी घडून गेल्यात, तरीही तुला असंच का वाटतंय, की या बाईने या घरामध्ये राहावं? या बाईने प्रत्येकाच्या बाबतीत कटकारस्थानं केलेली आहेत. आणि यांच्या या सगळ्या नाटकांचं ना मला सवय झालेली आहे. या ज्या काही नाटकं करतात ना, त्या मला कळलेल्या आहेत. त्यामुळे आता मला यांच्याबद्दल काहीही भावना, काहीही सिंपती वाटत नाही. त्या फक्त तुझी सिंपती गेन करण्यासाठी हे सगळं करतायत." तेव्हा मग आता राजा काका देखील म्हणतो, की "हो, ही बाई कोणाचीही होऊ शकत नाही आणि ही बाई कोणावरही दया दाखवू शकत नाही. म्हणूनच आता हिच्यावरही दया दाखवण्याची काहीच गरज नाही आहे. हिने इतके काही प्रकार केलेत ना, की आता हिच्याबद्दल मला काहीही विश्वास वाटत नाही. हिच्यावर विश्वासच ठेवू शकत नाही आहे मी. पुन्हा ही असं काहीतरी जाऊन वागेल असंच मला वाटतं. त्यामुळे आकाश, माझी तरी अशी इच्छा आहे, की तू या बाईला या घरात ठेवून घेऊ नकोस. काही झालं तरीही आता या बाईला या घरामध्ये थारा नाही, असं आता तो म्हणत असतो. परंतु तरीही आकाश कोणाचंच ऐकायला तयार नसतो. आकाश म्हणतो, की "अरे, काय चाललंय काय तुमचं हे सगळं? राजा काका, अरे, तिची अवस्था तरी बघा ना तुम्ही लोक. अरे, असे का वागताय? प्लीज जरा तरी समजून घ्या, मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय ते. तिला या अशा अवस्थेमध्ये आपण कसं सोडू शकतो? मला इतकंच कळतंय, माणुसकी म्हणून निदान तरीही आपण तिच्या बाबतीत असं वागायला नको ना?" तेव्हा मग आता भूमी म्हणते, की "आकाश, अरे हे बघ, माणुसकी दाखवण्याच्या लायकीची नाही आहे ती बाई. ती काय काय करू शकते हे सगळं मी अगदी जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे तू आता तिच्या बाबतीत अजिबात विश्वास ठेवायला सांगू नकोस." त्याच वेळेला आता रागिनी म्हणते, की "भूमी, मला माहिती आहे तू माझ्याबद्दल असंच बोलशील." आता रागिनी डोळ्यातनं अश्रू काढत म्हणत असते, की "भूमी, तू जे काही म्हणतेस ना ते अगदी न पटण्यासारखं नाही आहे. कारण जे काही मी तुझ्या बाबतीत वागली आहे ना, त्याचंच हे सगळं फळ आहे. कारण मी जसं काही वागले ते सगळं तुझ्या डोक्यात आहे आणि असं सहजासहजी तुझ्या डोक्यातून ते जाऊ शकणार नाही मला माहिती आहे. मी तुझ्याबरोबर इतकं चुकीचं आणि वाईट वागली आहे, की तुझ्याबद्दल तुझ्या मनात माझ्याविषयी असं काही असणं हे चुकीचं नाही आहे. खरं तर मी खूप चुकीची वागली आहे. मला माफ कर, मी खूप चुकीची वागली आहे गं. तुझ्या बाबतीत, घरच्यांच्या बाबतीत, सगळ्यांच्याच बाबतीत माझी खूप मोठी चूक झाली आहे बघ भूमी." असं म्हणून आता रागिनीही रडत असते. त्याच वेळेला आता भूमी ही रागिनीला म्हणत असते, की "तुम्ही तर गप्पच बसा. तुम्ही तर माझ्याशी बोलूच नका. मला माहिती आहे तुम्ही काय प्रकारची नाटकं करू शकता आणि काय करू शकता ते. म्हणूनच तुम्ही आता या बाबतीत काहीच बोलूच नका. मला तर माझ्या अंगावरून तुमचं वारही जायला नको आहे किंवा माझ्या बाळावरही तुमची सावली, काळी सावली पडायला नको आहे. त्यामुळे तुम्ही आता इथे नाही थांबलात ना तरीही चालेल. मला तुमच्याशी बघण्याची किंवा बोलण्याची काहीही इच्छा नाही आहे." तेव्हा मग आता इथे आकाशला भूमी म्हणालेली असते, की "तू यांची हवी तर दुसरी कुठेतरी व्यवस्था कर, परंतु या घरामध्ये त्या राहायला नको आहेत." त्याच वेळेला आता आकाश म्हणतो, की आत्या थांब, प्लीज कोणाच्याही बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस." त्याच वेळेला रागिनी म्हणते, की "नाही रे बाळा आकाश, नाही. मला कळतंय या सगळ्यांच्या मनात माझ्याविषयी ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही भावना आहेत ना, त्या असा सहजासहजी नाही जाणार आणि त्यांना जो काही हा त्रास होतोय ना, तो मला दिसतोय. कारण मी वागलीच तशी आहे. त्यामुळे आता मी या घरात राहायला नको."
जर मी या सगळ्यांच्या डोळ्यासमोर राहिली तर त्यांना पुन्हा पुन्हा ते सगळंच आठवत राहणार. म्हणूनच नको, हे सगळं नकोच. मी इथे राहतच नाही. मी दुसरीकडे कुठेतरी राहीन. आणि हो, तू काळजी करू नकोस आकाश. तुला जी भीती वाटते ना, ते नाही घडणार. मी स्वतःचं काहीतरी बरं वाईट नाही करून घेणार. कारण मला कळतंय की मी जर काही असं केलं तर त्याचा तुला त्रास होईल. आणि आता याच्यापुढे तुला त्रास होईल ना, असं मी काहीही करणार नाही. तुझ्या मनात कोणत्याही प्रकारचं गिल्ट ठेवू नकोस, असंच मी तुला सांगेन. राहीन कुठेतरी, खाईन काहीतरी, हरकत नाही, परंतु मला माझ्या पापांचं प्रायश्चित्त करू दे. मला तुला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही आकाश. या सगळ्यामध्ये तुम्हा सगळ्यांची फार फरफट झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये घरात खूप ताणही असेल, मला माहिती आहे. माझ्यामुळे ही सगळी गंभीर परिस्थिती घरावर ओढवलेली आहे आणि म्हणूनच मला आता या घरामध्ये राहायचं नाही आहे. तेव्हा मग आता भूमी म्हणते, की तुम्हाला कळतंय ना, की तुमच्यामुळे या घरामध्ये किती त्रास झाला आहे. मग या सगळ्याचं गिल्ट तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा. आणि जरी काही झालं तरीही मला एक गोष्ट कळते की तुमच्यामुळे जो काही त्रास झाला आहे ना, तो कधीही न भरून निघणारा आहे. तेव्हा मग आता भूमी असं म्हटल्यावर रागिनी म्हणते की हो, प्लीज आता मी कोणाला काहीच बोलणार नाही. पण आकाश, मला आता इथून तू जाऊ देत. आकाश म्हणत असतो की आत्या, अगं तू कुठे जाणार? पण आत्या म्हणते की नाही आकाश, मी माझी काळजी घेईन. तू नको चिंता करूस, मी जाते आणि काहीतरी कुठेतरी राहीन. परंतु तू काळजी करू नकोस. मी तू म्हणतोयस तसं माझ्या स्वतःच्या जीवाचं काहीही बरं वाईट करून घेणार नाही. असं आता इथे रागिनी त्याला बोलून दाखवते. आणि त्याच वेळेला इथे आता आकाश हा गप्प उभा असतो. रागिनी ही जायला निघालेली असते, त्यामुळे सगळ्यांना तेच हवं असतं. सगळेजण गप्प बसलेले असतात. रागिनी ही पुढे चालत चालत जाते आणि चालत जाता जाताच तिथेच देवाच्या जवळच तिचा तोल जातो आणि तिचा तोल जाऊन ती कोसळून तिथेच खाली पडते. त्याच वेळेला आकाश हा तिच्याकडे धावत जातो. परंतु घरातलं कोणीही तिच्यापर्यंत धावत जात नाही किंवा तिची चौकशी करायला बघत नाही. नंतर मग राजा काका भूमीला खुणावतो की काही नाही, ही सगळी हिची नाटकं आहेत. त्यानंतर आता रागिनीला तिच्या खोलीमध्ये आराम करण्यासाठी ठेवलेली असते आणि इथे डॉक्टर आता रागिनीला चेक करत असतात. आणि चेक करत असताना पौर्णिमा म्हणत असते की नाटकं आहेत, या बाईची सगळी नाटकं आहेत. हिला माहिती आहे की जोपर्यंत ही अशी तब्येत ढासाळल्याची नाटक करत नाही, तोपर्यंत हिला या घरामध्ये एंट्री मिळणार नाही. काय ना, सगळेजण खूप नाराज येतात ना हिच्यावर. त्याच्यामुळे इमोशनल कार्ड हे खेळावंच लागेल, हे या बाईला अगदी अचूक माहिती आहे. म्हणूनच ही बाई हे सगळं करते आणि म्हणून ही सगळी मुद्दाम नाटकं करते. त्यावेळेला राजा काका म्हणतात की भूमी, खरं तर पौर्णिमा जे काही बोलते ते तर चुकीचं बोलत नाहीये. तेव्हा भूमी म्हणते की हो काका, माहिती आहे, परंतु आपण असं उघडपणे नाही ते त्यांच्यासमोर बोलू शकत. असं म्हणून भूमी आता गप्प असते. त्याच वेळेला मानसी म्हणते की ही पौर्णिमा आता काही बडबडते, आईची तब्येत खराब आहे. त्याच वेळेला इथे आता डॉक्टरांना विचारलं जातं की रागिनीची तब्येत कशी आहे. त्यावेळेला डॉक्टर म्हणत असतात की त्यांची तब्येत खूप खराब झालेली आहे. त्यांना खूप विकनेस आला आहे. गेले 3 ते 4 दिवस यांच्या पोटात काही अन्नाचा कण गेलेला दिसत नाही आहे. शिवाय यांना ब्लड प्रेशर आणि डायबिटिक आहे आणि याच्या गोळ्याही त्यांनी व्यवस्थित घेतल्या नाहीत किंवा घेतल्याच नाही आहेत. कदाचित गेला महिनाभर यांनी या सगळ्याच्या गोळ्याच घेतल्या नाही आहेत. म्हणून या सगळ्याचा यांना खूप त्रास होतोय. त्यावेळेला आता आकाश म्हणतो की आत्ता तरी पटली आहे ना सर्वांची खात्री, की आत्या काहीही खोटेपणा किंवा काहीही लबाडी करत नाही आहे. सगळेजण गप्पच असतात. त्यावेळेला डॉक्टरला आकाश म्हणतो की मला कळत नाही आहे की डॉक्टर लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असणार आहे. त्यावेळेला मग आता डॉक्टर म्हणते की काही नाही, गेले काही दिवस यांनी एक्सरसाइज किंवा काहीच केलेलं दिसत नाही आहे किंवा औषधंही घेतली नाही आहेत. त्यामुळे मी एक काम करते, मी गोळ्या आता ॲडिशनल लिहून देते. त्यासोबतच या गोळ्या देखील त्यांना द्या आणि त्यांचं व्यवस्थित डाएट आणि एक्सरसाइजची काळजी घ्या. कारण त्यांची तब्येत खूप खराब झाली आहे आणि जर आपण त्यांची आता काळजी घेतली नाही तर मात्र सगळं काही हातातून निघून जाईल. त्यामुळे आता त्यांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना याची काळजी घ्यावी लागेल, असं डॉक्टर आता सांगत असते. त्यावेळेला मग आता इथे सगळेजण हे पौर्णिमाकडे बघतच बसलेले असतात आणि पौर्णिमा आता रागिनीकडे बघते, कारण तिच्या बाबतीत जे काही सगळेजण बोलले ते अगदी खरं असतं. आता डॉक्टर निघून जाते आणि रागिनी तिथून उठते. आकाश म्हणतो की आत्या, सावकाश उठ, आणि तो तिला पाणी प्यायला देतो. नंतर आकाश म्हणतो की आत्या, हे बघ, आता तू जरा आराम कर, तुला काहीतरी खायला द्यायला सांगतो. मानसी, एक काम कर, काहीतरी आत्याला खायला आण. तेव्हा मग रागिनी म्हणते की नको नको आकाश, मला हे सगळं काहीच नको आहे. अरे मी आपली निघते ना इथून, मला इथे नको थांबायचं आहे. त्याच वेळेला मग आता इथे पौर्णिमा म्हणायला लागते की मग नुसती नाटकं काय करताय, तुम्ही इथून निघा ना. इथे राहण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता हे आम्हाला सगळं माहिती आहे. तेव्हा मग आता इथे नीलमपरी ही पौर्णिमाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि सारखी सारखी पौर्णिमा ही
रागिणीला टोचून टोचून बोलत असते. त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की आत्या प्लीज असं करू नकोस. तुला इथे थांबावंच लागेल. अगं तुझी परिस्थिती खूप खराब आहे. डॉक्टरांनी आता आम्हाला सगळं सांगितलं आहे. तू स्वतःच्या गेले काही दिवस गोळ्या पण घेतल्या नाहीस आणि तुझी खूप दगदग झाली. त्याने तुला खूप मेंटली आणि फिजिकली त्रास झाला आहे. त्यामुळे तुला सध्या आराम करायला हवं आहे. व्यवस्थित डाएट वगैरे करायला हवं आहे. त्यावेळेला मग आता रागिनी म्हणत असते की आकाश नाही रे, इथे जर मी राहिले ना तर इथे प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये मी खूपच राहीन. मला माहिती आहे की माझी ही अवस्था बघून घरातले लोक माझ्याशी चांगलेच वागतील. कारण त्यांच्यावर तसे चांगले संस्कार आहेत आणि मनाने सगळेच घरातले लोक खूप चांगले आहेत. म्हणूनच ते माझ्याशी चांगले वागतील. परंतु त्यांचं मन त्यांना ते करण्याची परवानगी देणार नाही. कारण काय आहे की ते मनामधून चांगले आहेत आणि माझ्याशी चांगले वागायला जातील. पण गेल्या काही घडलेल्या गोष्टी या त्यांना आठवत राहतील आणि त्यामुळे ते माझ्याशी चांगले वागू शकणार नाहीत. आणि त्यांना मी उगाचच धर्मसंकटात टाकू शकत नाही. त्यामुळे आकाश नकोस ते सगळं. प्लीज मला या माणसांवर अजून ओझं बनून नाही राहायचंय. मला तुम्हा सगळ्यांवर अजून ओझं बनून नाही राहायचंय. आकाश मला प्लीज जाऊ दे इथून. मला माझं जे काही केलंय पाप त्याचं प्रायश्चित्त हे करायलाच हवंय. असं म्हणून आता रागिनी ही म्हणत असते. त्याच वेळेला आकाश म्हणतो की प्लीज असे तुम्ही लोकं सगळे काय करताय? प्लीज मला सपोर्ट करा ना. आत्याची अवस्था बघा. निदान या अवस्थेत तरी तिला आपण असं नाही टाकू शकत ना. प्लीज सगळ्यांनी निर्णय घ्या आणि प्लीज इथे थांबायला सांगा. त्याच वेळेला मग आता इथे पौर्णिमा म्हणते की नाही, इथे या राहू शकतच नाहीत. यांना आधी घराबाहेर काढा. त्यावेळेला आजी ओरडते आणि म्हणते की पौर्णिमा तुझं तोंड बंद ठेव. रागिनीची परिस्थिती खराब आहे. त्यामुळे रागिनीला इथेच राहू दे. आणि आपण सगळ्यांनी या घरातले मेंबर्स आहोत या नात्याने रागिनीला एक चान्स दिला पाहिजे. तिला एक संधी देऊया आपण चांगलं वागण्याची. परंतु रागिनी लक्षात ठेव, जर ही संधी देऊनही तू चुकीचं वागलीस, चुकीच्या दिशेला गेलीस, तर मात्र गाठ माझी आणि तुझी आहे. त्यावेळेला मग मात्र मी काय करेन हे मलाही माहिती नाही. त्यामुळे आता पुन्हा तू या गोष्टीला चुकीच्या दिशेला जायचं नाही. जे काही ठरलं आहे त्या गोष्टी घडल्या पाहिजेत. आणि हो, मी तुला इथे राहण्याची संधी दिलेली आहे. याचा अर्थ घरातल्या सगळ्यांनीही मला होकार दिलाय. परंतु आता या घरातल्या सगळ्यांना तू खात्री दिली पाहिजेस की तू काहीही चुकीची वागू शकत नाही. त्यामुळे या घरातलेही घरात फॅमिलीचा भाग आहेत. त्यामुळे त्यांना तुझ्याजवळ तू त्यांना काहीतरी सांगितलंच पाहिजे. त्यावेळेला मग असं म्हटल्याबरोबर रागिनी ही सगळ्यांना म्हणते की माझी खूप मोठी चूक झाली. मी माहिती आहे आजपर्यंत सगळ्यांशी खूप चुकीचं वागले, खूप चुकीचं बोलले. परंतु आत्ता आम्हाला सगळ्यांची माफी मागायची. जे काही झालं आहे ना त्या बाबतीत प्लीज तुम्ही सगळेजण मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली आहे. तुम्ही सगळ्यांनी मला घरात राहायची एक संधी दिली आहे. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार आहेत आणि त्या संधीला मी कधीही चुकीचं ठरवू देणार नाही. प्लीज मला माफ करा. असं म्हणून आता रागिनी सगळ्यांची माफी मागते. किचनमध्ये आता मानसी आणि भूमी दोघीजणी असतात. त्याच वेळेला आता भूमी काहीतरी विचार करत उभी असते. तिला मानसी विचारत असते की ताई अगं आईंसाठी सलाड बनवते, तर त्या सलाडमध्ये पनीर असेच बटरमध्ये परतून घालू की असेच घालू? त्यावेळेला भूमीचं मात्र काहीही लक्ष नसतं. भूमी त्याच विचारांमध्ये हरवलेली असते. तेव्हा मानसी म्हणते की ताई अगं तुझं लक्ष कुठे? तेव्हा मग भूमी म्हणते की अगं काही नाही, बोल ना काय झालं? त्यावेळेला मग मनू म्हणते की अगं ताई त्यांच्यासाठी आत्यासाठी पनीर सलाड बनवते, तर त्याच्यामध्ये पनीर बटरमधून घालून परतू की असंच? तेव्हा मग भूमी म्हणते की नको, बटर नको घालूच, त्यांना त्रास होईल. त्यापेक्षा एक काम कर की तुपात परतून घाल जरासं, ते हेल्दी असेल. त्यावेळेला मग आता मानसी म्हणते की ताई तू त्याच गोष्टीचा विचार करतेस ना? त्यावर भूमी म्हणते की हो गं, मला खरंच कळत नाही आहे की हे सगळं काय होतं आहे ते. रागिनी आत्यांच्या बाबतीत काय विचार करावा ना तेच मला कळत नाही आहे. मला त्यांच्यावर विश्वासच ठेवायला वाटत नाही आहे. कारण त्या ज्या गोष्टी अशा घडल्यात ना त्यावरून मला त्यांच्यावर संशय हा येतोच आहे. त्यावेळेला मग आता तिला लगेच मानसी म्हणते की ताई मला तरी असं वाटतंय ना की आई यावेळेला काही खोटं बोलत नाहीत. कारण डॉक्टरांनी जशी काही परिस्थिती सांगितली त्यावरून तरी मला असंच वाटतंय की कदाचित त्या खरं बोलत असणार, खरं वागत असणार. कारण कदाचित अभिजित भाऊजी गेल्याचं गिल्ट त्यांना असेल म्हणूनच त्या हे सगळं असं बोलत असतील किंवा वागत असतील. आणि गेले काही दिवस त्यांनी गोळ्या नाही घेतल्यात आणि त्यांची ज्या प्रकारे फरफट झाली आहे आणि ज्या प्रकारे विकनेस आला आहे त्यावरून तरी असंच दिसतंय की त्यांचं हे जे काही सगळा झालेला त्रास आहे आणि फरफट झाली आहे म्हणूनच त्यांना हा सगळा विकनेस आला आहे. आणि म्हणजे त्यांचं वागणं हे खरं होतं. तेव्हा मग आता भूमी म्हणते की मला तरी ह्या सगळ्यावर विश्वास नाही ठेवावा असं वाटत. या सगळ्याची दुसरीही बाजू असू शकते म्हणू. कारण त्या बाईला माहिती आहे की जर तिच्या या सगळ्या परिस्थितीला म्हणजेच तिच्या
या सगळ्या अवस्थेला आपण भुलू शकतो, आकाश भुलू शकतो. आणि तिला जो काही हा सगळा बाहेर राहून त्रास होतोय ना, त्या त्रासामुळे तिला हा सगळा काही वीकनेस आला आहे आणि म्हणूनच ती हे सगळं वागू शकते. स्वतःला अगदीच त्रास करून घेऊ शकते. काही दिवस खाणार नाही, पिणार नाही, कारण त्यांना माहिती आहे की जर त्यांना इमोशनल कार्ड प्ले करायचं आहे, जसं पौर्णिमा म्हणते, तर त्यांना काही दिवस स्वतःला त्रास करून हा घ्यावाच लागेल. कारण जोपर्यंत त्यांना त्रास होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि एकदा की त्यांच्या शरीराला असा त्रास झाला, इजा झाला, की सगळेजण पागळणार, हे अगदीच त्या बाईला माहिती आहे. म्हणून लाँग टर्ममध्ये जर तिला फायदा हवा असेल तर त्या स्वतःला अशा प्रकारे त्रास करून घेणं हे अगदीच साहजिकच आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की कदाचित आपण स्वतः त्यांना या अवस्थेत त्यांना या घरी घेऊन येऊ किंवा त्यांची काळजी घेऊ, यासाठी देखील हे सगळं करू शकतात. त्यावेळेला मानसी म्हणते की ताई, असं पण असूच शकतं का? हा भूमी म्हणते की हो मानसी, मला तरी असंच वाटतंय की रागिनी आत्या हे सगळं याच गोष्टीसाठी करतायत की त्यांना लवकरात लवकर या घरात यायचं होतं म्हणूनच. आणि सगळ्यांची सिंपती गेन केली की त्यांना लवकर या घरात सगळे एक्सेप्ट करतील, त्यासाठी ही बाई हे सगळं काही करू शकते. म्हणूनच मला असं वाटतंय की सगळं काही ही बाई मुद्दाम करते. त्यावेळेला मग आता मानसी म्हणते की मला तर काय कळत नाही काय करावं, परंतु आकाशभाऊजी ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे एकदा त्यांना संधी देऊन बघायला हवी. त्यावेळेला मग भूमी म्हणते की हो, आता या घरामध्ये आलेल्याच आहेत, तर मग आपल्याला हे सगळं बघावंच लागेल. परंतु मला लक्ष द्यावं लागेल या सगळ्याकडे की नेमकं त्यांचं हे सगळं काय वागणं आहे. आणि जर ह्या खोट्या वागतच असतील तर ते आपल्याला लवकरात लवकर समजेलच आणि त्या काही चुका केल्या तर लवकरच आपल्याला त्या कळतील. आणि जर त्यांनी काही केलं तर मग आपल्याला आकाशसमोर पुन्हा एकदा त्याचा खोटारडेपणा सिद्ध करावा लागेल आणि पुन्हा एकदा दाखवून द्यावं लागेल की ती बाई किती खोटं वागते ते. आता भूमी ही तिथेच विचार करत उभी असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आकाश आता सगळीकडे घरामध्ये रागिनी आत्याला आवाज देत देत शोधत असतो. ती त्याला कुठेही सापडत नसते. आत्या कुठे आहेस तू, असं तो आवाज देत असतो. त्याच वेळेला आता नीलांबरी म्हणते की काय रागिनी ताई पुन्हा एकदा घर सोडून गेल्यात की काय, असं म्हणून आता ती सगळ्यांना पुन्हा टेन्शनमध्ये आणते. आणि नंतर आता पौर्णिमा देखील म्हणायला लागते की हो, मला तरी वाटतंय असंच घडलं असेल. तेव्हा सगळेजण तिला शोधण्याचाच प्रयत्नात असतात, परंतु पौर्णिमा आता बोलते की हो, गेली असेल ती बाई घर सोडून. कारण काय ना, तिला आता समजलं असेल की पूर्वीसारखे पद आणि पूर्वीसारखी सत्ता, पैसा आणि काही ऐश्वर्य तिच्या हाताला आता लागणार नाही आहे. कारण पूर्वीचे सगळे दिवस परत गेलेत हे त्यांच्या लक्षात आलं असणार आणि म्हणूनच त्याचा त्रास त्या बाईला झालेला असणार आणि म्हणून त्या निघून गेल्या असणार. स्वतःला अशा प्रकारे होणारा त्रास पाहून कोणीही निघून जाईल ना, पूर्वीचे दिवस कधीही परत येणार नाही हे तिच्या लक्षात आलं असेल आणि म्हणूनच ती निघून गेली असेल. असं सगळं आता इथे पौर्णिमा बोलत असते आणि तिथे हे बोलल्यानंतर भूमी ही तिच्याकडे पाहतच राहते, कारण पौर्णिमाचा शब्द हा तिला अगदी बरोबर वाटत असतो. आणि मात्र भूमी ही काहीही उघड उघड बोलू शकत नसते. नंतर आता आकाश काहीही बोलत नाही आणि आत्याला सगळीकडे शोधायला जातो. तेव्हा आता आकाश स्टोरूमच्या दिशेने येतो. तेव्हा त्याला दिसतं की तिकडे आत्या ही झोपलेली आहे. मग आता आकाश म्हणतो की आत्या, अगं इथे तू या रूममध्ये काय करतेस? अगं प्लीज तू स्वतःच्या रूममध्ये चल ना, तू या रूममध्ये का झोपली आहेस? त्यावेळेला मग आता इथे रागिनी म्हणते की नको आकाश नको, मला त्या रूममध्ये नाही जायचं आहे. आकाश विचारतो की का का नाही जायचं आहे तुला? तेव्हा मग रागिनी म्हणते की आकाश, मी जर त्या रूममध्ये जाऊन राहिले तर मला पुन्हा त्या सगळ्या गोष्टी आठवत राहतील आणि पुन्हा त्या सगळ्या गोष्टींचा भास मला होत राहील आणि जुनी रागिनी ही सतत मला तिकडे गेल्यावरती दिसत राहील आणि म्हणूनच मला त्या जुने रागिनीची सावलीही माझ्यावर पडायला नको आहे आणि तिचे कुठल्याही गोष्टी मला आठवायच्या नाही आहेत आणि म्हणूनच मी इथे येऊन राहिले. म्हणून मला स्वतः इथे राहायचं आहे, असं आता इथे रागिनी ही सर्वांसमोर बोलून दाखवते. आणि त्याच वेळेला आता जेव्हा रागिनी असं बोलते तेव्हा सगळ्यांना मात्र धक्का बसलेला असतो आणि भूमीलाही रागिनीचं हे जे काही रूप आहे ते पाहून फार धक्का बसलेला असतो की रागिनी खरं बोलते की खोटं, याच्यामध्ये आता तिचा पूर्णपणे गोंधळ उडालेला असतो. आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.